अवघ्या 48 तासात OTT वरून गायब झालेला एक चित्रपट आणि त्यामागची कहाणी ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल, असं काय होतं या चित्रपटात? आम्ही बोलतोय सतलज या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट पंजाबमधील ह्यूमन राईट्स कार्यकर्ते जसविंदर सिंग खालरा यांच्या आयुष्यावर आधारित आहे। विशेष म्हणजे हा चित्रपट 2012 पासून रिलीजच्या प्रतीक्षेत होता। दरम्यान सेन्सर बोर्डने अनेक बदल सुचवले। रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचं नाव बदलण्यापासून ते अनेक दृश्यांमध्ये आणि संदर्भामध्ये अनेक बदल करण्यास सांगितले गेले। त्यामुळे या चित्रपटाचं नावही गल्लूघारा, नंतर पंजाब 95 आणि शेवटी सतलज असं बदलत गेलं। अखेर 3 जुलैला हा चित्रपट OTT वर रिलीज झाला। सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली, पण अवघ्या 48 तासात तो प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला। मग प्रश्न पडतो, जसविंदर सिंग खालरा नेमके होते तरी कोण? 1984 ते 1994 या काळात पंजाबमध्ये बेपत्ता झालेल्या अनेक तरुणांच्या कथित बेकायदेशीर हत्याबाबत त्यांनी पुरावे गोळा केले आणि आवाज उठवला। त्यानंतर 1995 मध्ये त्यांचं अपहरण झालं आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला। हे प्रकरण आजही भारतातील सर्वाधिक चर्चेतल्या मानवी हक्काच्या घटनेपैकी एक मानलं जातं। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सतलज पुन्हा OTT वर येणार का? याचं उत्तर अद्यापही स्पष्ट नाही। तुमच्या मते अशा सत्य घटनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।